आधिल्या व्रतारे काम नवे पुरा, आधिल्या व्रतारे काम नवे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराई न गमे न घडे, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराई न गमे न घडे, नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे, रात्रंदिवस जवळी पाहिजे जवळी, क्षण त्या निराई न गमे घडे, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, माझ्या मना बोलते दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, येतोनिया लुटवू माता, येतोनिया लुटवू माता, येतोनिया लुटवू माता, येतोनिया लुटवू माता, नावातून सर्वता, नावातून सर्वता, आदिल्या व्रतारे काम नवे पुरा, मनोनी व्यभिचारा टेकलिये, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराई न गमे घडी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून एका व्यभिचारी भक्ताची अवस्था या अभंगातून महाराज प्रकट करतायत. आपण केलेला संकल्प जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने बेळगाव भाग आणि चंदगड भाग वारकऱ्यांच्या वतीने वर्षभराचा काही तुकोबारायांच्या या उत्सवाच्या निमित्ताने काही सेवा घडावी, काही चिंतन घडावं म्हणून गाथेमध्ये जे अनेक प्रकरण आहेत त्यापैकी एक विरहिणी प्रकरण आहे. कंसात व्यभिस्त्री स्त्रीची अवस्था, नाम भक्ताची अवस्था सांगणारा तो आणि त्यातला हा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. पहिली सेवा आपली लक्ष्मी मातेच्या जवळ करण्याची आली, आता विष्णूच्या जवळ उलट प्रवाह आपला आहे. पाय लक्ष्मीची आती, पहिला तिला काकुलती जावं लागतं आणि त्यात आजचा हा प्रसंग. दोन्हीची जबाबदारी आपल्याकडे. आज ज्यांच्या कृपेनं, ज्यांच्या आशीर्वादाने मी 4 गोष्टी बोलतो ते श्री गुरु साक्रे महाराज ब्रह्मलीन झाले. आज 10 दिवस झाले. आज तो
10व्याचा कार्यक्रम आळंदी क्षेत्रामध्ये होता. सर्व मंडळी, गुरुमंडळी, गुरुबंधू मंडळी सगळी एकत्र आज कार्यक्रमाकरता आली. 14 दिवस रोज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे 14व्यापर्यंत. मला फोन केला, म्हणले तुम्ही एक दिवस कीर्तनाला यायला पाहिजे म्हणून काल कीर्तन केलं. आणि कीर्तन झाल्यानंतर रात्री महाराजांना सांगितलं, यशोधन महाराजांना, म्हटलं असं असं आम्ही संकल्प केलेला आहे. आम्ही फक्त सकाळची पूजा झाली की पिंडाचं दर्शन घेऊन मी लगेच निघेल, हरकत नाही, जा म्हणले. पण शेवटी पारतंत्र्य आहे, आपल्या हातात काही नाही आहे. जसे प्रसंग येतील तसं तसं यावं लागतं. मग परमार्थामध्ये तितिक्षा फार महत्वाची आहे बरं. आणि संकल्प आपण केलेला आहे, आपण जबाबदारी घेतलेली आहे. तेही सोडता येत नाही आणि हेही सोडता येत नाही. ती विधी झाल्यानंतर सगळी मुलं तर विधी करायला बसली होती. म्हणजे आता ते आम्ही विद्यार्थ्यांमध्ये पूर्णानंद बुवा तिथं म्हणायची सवय. तुम्ही म्हटलं मी उद्या सकाळी करणार आहे म्हटलं, आता मला वेळ नाही. सगळ्यांनी पूर्ण हजामत केली हो विद्यार्थ्यांनी गुरूंच्या 10व्या निमित्त. म्हटलं मला आज वेळ नाही आणि माझा योग आहे, मी ज्यांच्याकडे उतरणार आहे तिथं व्यवस्थाच आहे म्हटलं माझी. मग तेव्हा महाराजांच्या नावाने मी उद्या सकाळी करणार आहे म्हटलं, आता करण्याकरता वेळ नाही आहे. तेव्हा अशा हा प्रसंगातून इथं सेवेकरता आपण उपस्थित राहिलेलो आहोत. जे प्रकरण चालू आहे ते भक्तीच्या संबंधाने आहे. अतिशय उच्चतम स्वरूपाचा हा विचार आहे बरं का भक्ती क्षेत्रातला. एक रूपकाच्या माध्यमातून तुकोबारायांनी भक्तीचं महात्म्य जगाच्या समोर प्रगट केलेलं आहे. आणि ते रूपक करत असताना वास्तव स्वरूपाचं जे व्यवहारामध्ये व्यभिचारी जीवन आहे त्याला धरून केलेलं रूपक आहे. तेव्हा ऐकणाऱ्याचं अंतःकरण निर्विकार पाहिजे पहिल्यांदा बरं. ऐकणाऱ्याचं अंतःकरण निष्काम पाहिजे, कारण वास्तव व्यभिचाराला धरून केलेले रूपक आहे. फार कठीण आहे. तुम्ही म्हणाल ऐकणाऱ्याला पाहिजे म्हणजे सांगणारा सुटला का, सांगणारा पण त्यात आला बरं. कारण आज समाजामध्ये व्यभिचाराची काय अवस्था आहे तुम्ही पहा. आणि तीच व्यभिचाराची अवस्था धरून तुकोबाराय परमार्थाच्या संबंधाने बोलले, जो व्यवहारामध्ये व्यभिचार खालच्या दर्जाचा मानला जातो तोच व्यभिचार परमार्थामध्ये उच्च दर्जाचा मानला जातो. फक्त अडचण एवढीच आहे, मी आता सांगितलेलं, ऐकणाऱ्याचं अंतःकरण निर्विकार पाहिजे आणि निष्काम पाहिजे. विकार जागा झाला की व्यभिचार घडतो. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की व्यभिचार घडतो. आणि परमार्थामध्ये ज्याच्या चित्तातला विकार गेला, ज्याच्या चित्तातला काम गेला, त्याच्या जीवनामध्ये ही अवस्था भोगता येते बरं. तेव्हा ही भक्तीची अवस्था आहे. तुकोबारायांनी रूपकात्मक ही अवस्था प्रगट केलेली आहे. का केली असेल त्याचं एक कारण आहे. भक्ती करण्याकरता द्रवीभूत चित्त लागतं. चित्ताची द्रवीभूतता लागते. आणि द्रवीभूतता चित्ताची जी लागते ती द्रवीभूतता स्त्रीच्या जीवनाला उपजताच देवाने दिलेली आहे, माणसाच्या चित्ताला दिलेली नाही बरं का. माणसाचं चित्त हे कठोर असतं, कठोर दगडासारखं. माणसाच्या चित्ताला पाजर फुटला तर फुटला.
किंबहुना दगड फुटायचा पण पाजर फुटायचा नाही बरं. पण स्त्रीच्या चित्ताला मात्र एखादी स्त्री जर रडत असेल तर तिचं रडणं पाहून त्या स्त्रीच्या चित्तातही अनावरतेने तिच्या डोळ्यातून पाणी येतच आणावं लागत. आणि ज्यांच्या चित्तामध्ये द्रवीभूतता आहे त्यांच्याच चित्तामध्ये भक्ती नांदते. ज्यांच्या चित्ताला द्रवीभूतता नाही त्यांच्या चित्तामध्ये भक्ती नांदत नाही. आणि तुम्ही जर नांदवण्याचा प्रयत्न केला तर दांभिकता प्रगट होईल, लक्षात ठेवा. ही भावना जाणून तुकोबारायांनी हे रूपक स्त्रीच्या संबंधाने केलंय बरं. स्त्रीच्या संबंधाने केलेलं आहे. पण त्या स्त्रीच्या संबंधाने करत असताना हे रूपक ती स्त्री सामान्य नाही, विचारशील संपन्न आहे बरं का. कसे विचारशील संपन्न आहे. जिच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये व्यभिचार घडतो तिच्या जीवनामध्ये विचार राहत नाही, ती अविचारी असते. अविचारामध्येच विकार वाढतात. हो, शास्त्रामध्ये वर्णन केले ज्यांच्या जीवनामध्ये विकार वाढले समजावं तिथं विवेक लोप पावलाय. ज्यांच्या जीवनामध्ये विकार वाढले ना त्यावेळी विवेक लोप पावलेला असतो. जिथं विवेक जागा असतो तिथं कधी विकार राहत नाहीत बरं. कुणाची विचारशील संपन्न स्त्री आपला भाव प्रगट करते बरं का. आणि ती भाव प्रगट करते. काय भाव प्रगट करते की माझ्या जीवनामध्ये मी लग्न केलं, विवाह केला, ज्या पती बरोबर विवाह केला त्या पतीकडे माझी इच्छा पूर्ण झाली नाही. माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी व्यभिचार करण्याकरता प्रवृत्त झाले, असं स्पष्ट लिहिले बरं का मला. म्हणून मी 2 वाक्य आपल्या समोर ठेवले, ती जागी ठेवा बरं का. ऐकणाऱ्याचं चित्त निर्विकार पाहिजे आणि निष्काम पाहिजे. कारण व्यवहारातलंच वास्तव दर्शन तुकोबारांनी अभंगातून केलेलं आहे. पण ते केलेलं जरी असलं तरी ते भक्तीकडे नेणार आहे बरं का. भक्तीकडे नेणार आहे. माशी जी स्त्री आहे ती शील संपन्न आहे म्हणून त्याला शब्द वापरला विचारशील संपन्न बरं का. शील चांगला असावं लागतं, शेल नव शील. आणि ती विचारशील संपन्न असणारी या शब्दाचा अर्थ ती विवेक संपन्न स्त्री आहे. ती कोण आहे? बुद्धी नावाची स्त्री आहे. बुद्धी नावाची स्त्री आहे. स्त्रीलिंग आहे बरं का बुद्धी शब्द. बुद्धी शब्द स्त्रीलिंग आहे. सगळ्यालाच देवाने बुद्धी दिलेली आहे. पण आमची बुद्धी ही विचारशील संपन्न नाही बरं का. आमच्या बुद्धीला विचाराचा वाराच नाही. नानावरून फार सुंदर केले. विवेकाची भाषा भाषेने ती वैराग्याची शिवन देखती ती मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. ज्याला विवेकाची भाषाच कळत नाही, विवेकहीन ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्यच नाही ते माझ्यापर्यंत येते शक्यच नाही अर्जुना. म्हणून त्या बुद्धीच्या ठिकाणी सदसत विवेक जागा पाहिजे बरं का. सदसत विवेक जागा पाहिजे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ही निवाडा करण्याची त्याच्या बुद्धीमध्ये योग्यता पाहिजे, लक्षात ठेवा.
असा विचारशील संपन्न मनुष्य परमार्थात शेवटवरी टिकतो बरं का, शेवटवरी टिकतो. आपण जर परमार्थाची साधना करत असताना जर समजावं, घसरायला लागलो तर समजावं आपल्या जीवनामध्ये विवेक कमी आहे, विवेक कमी आहे. म्हणून जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी सदसद विवेक आहे. आणि ती विचार संपन्न असणारी बुद्धी आज विवेकाने प्रवृत्त झालेली आहे, विवेकाने प्रवृत्त झालेली आहे. म्हणून त्या बुद्धीला फार सांभाळावं लागतं बरं का, बुद्धीला फार सांभाळावं लागतं. किती सांभाळावं लागतं? रोज देवाकडे प्रार्थना करावी लागते. दुर्बुद्धी ते मना नुपजो नारायणा. ती बुद्धी शेवटवरी शाबूत राहिली पाहिजे, फराळाची नव्हे. कोणी म्हणे महाराज आम्ही नेहमीच खातो शाबू म्हणालो. हा, ती सावध पाहिजे बरं का. बुद्धीवरती सगळं काही माणसाचं जीवन अवलंबून आहे. आणि त्या बुद्धीला धरून तुकोबरेना विचार मांडलाय बरं का, त्या बुद्धीला धरून हा विचार मांडलाय. पण अशी ही बुद्धिरूपी स्त्री विचारशील संपन्न ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये जागे आहे, त्या भक्त संबंधाने तुकोबारा विचार करतात की त्या स्त्रीचा विवाह झालेला आहे. कोणाबरोबर झालेला आहे तिथं उल्लेख केलेला नाही बरं का, उल्लेख केलेला नाही आहे, पण विवाह झालेला आहे. मग एकदा एका स्त्रीचा एका पुरुषाबरोबर जर विवाह झाला की त्या स्त्रीने पुन्हा परपुरुषाकडे जायचं नसतं, जायचं नसतं बरं का. हा विधी आहे. पण व्यवहारामध्ये असं कधी घडतं, असं कधी घडतं बरं का. एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्या स्त्रीला पती सुंदर मिळतो, श्रीमंत मिळतो, आरोग्य संपन्न मिळतो, पण एक बाजू कमी असते. मी स्पष्ट करून सांगत नाही बरं का. हा, सुंदर आहे, श्रीमंत आहे, आरोग्य संपन्न आहे, पण जी स्त्रीच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे ती पुरवण्याची शक्ती जर पुरुषाच्या जवळ नसेल तर ती स्त्री व्यभिचारी झाल्याशिवाय राहू शकत नाही. हा व्यवहाराचा नियम आहे बरं का, व्यवहाराचा नियम आहे.
म्हणून एक शास्त्रामध्ये विधी दिलाय, या संबंधाने लक्षात ठेवा. विवाह करत असताना काही वयाची मर्यादा ठेवली जाते. वयाची, दोघांमध्ये किती वर्षाचं अंतर असावं? 5. त्याच्या आतच. अधिक जर अंतर असेल तर हा घोटाळा होतो बर का. हा घोटाळा होतो. पण ती स्त्री जर चांगल्या शिलातली असेल तर घोटाळा होत नाही बर का. तिच्यावरती जर संस्कार नसतील आणि जर दोघांमध्ये फार अंतर असेल तर परिणाम ती वाहत जाते. पुरुषाला काहीही करता येत नाही. ह्या अवस्थेला धरून तुकोबराय या अभंगातून बोलतात बरं का. म्हणून मी पहिली दिलेली सूचना मात्र लक्षात ठेवा बरं का. आपल्या अंतःकरणामध्ये विकार जागा होता कामा नये. निर्विकार चित्त ठेवा आणि निष्काम ठेवा. मला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. आपण प्रकरणच तसं निवडलेलं आहे. हे ऐकून कुणाच्या जीवनामध्ये विपरीत परिणाम होऊ नये. आणि झाला तर जबाबदार आपण होऊ त्यात. पण तुकोबारांनी वर्णन केले, वास्तवतेचं वर्णन केले बरं. आणि ते वास्तवतेचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, अशी जी स्त्री आहे त्या स्त्रीचा विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्यानंतर ती स्त्री सांगते, खरंच ज्या पती बरोबर माझा विवाह झाला त्या पतीकडे माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून व्यभिचार.
आदिला प्रकारे काम नवे पुरा म्हणून व्यभिचारा टेकली. ती भक्त अवस्थेला प्राप्त झालेली स्त्री मी का व्यभिचारामध्ये प्रवृत्त झाली त्याची कारण मीमांसा सांगते बरं. अगदी मराठी सांग ही अवदसा का आठवली. ही अवदसा का आठवली. सगळं चांगलं असताना ही अवदसा का आठवली म्हणून शब्द वापरला. म्हणून बरं का. हा फार या शब्दाला किंमत आहे बरं का. आदिल्या म्हणजे आधीचा, भ्रतार म्हणजे पती. काम न पुरे इच्छा पूर्ण झाली नाही. कोणचा पती. संसार रूपी. त्या संसार रूपी पतीला मी स्वीकारलं. कोण स्वीकारलं. बुद्धिरूपी स्त्रीनं. त्याला वाटलं याची सगळीकडे वाहवा केली जाते संसाराची, याला स्वीकारावं, तिचा अंगीकार करावा. सगळं जग या संसाराच्या मागच लागलंय ना. संसाराच्या मागच लागलेलं आहे. तिला वाटलं आपणही स्वीकार करावा जगाबरोबर. मग मी त्याचा स्वीकार केला. त्या संसार रूपी पतीचा मी स्वीकार केला. माझा बराच काळ आयुष्याचा गेला. बराच काळ आयुष्याचा गेला आणि मला वाटायला लागलं एवढा काळ माझ्या पतीच्या संगतीत माझा गेला, पण माझी जी सुखाची इच्छा होती ती पूर्ण. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेवरती जगले मी. ह्या दिवाळीला काहीतरी अलंकार करतील, पुढच्या दिवाळीला काहीतरी अलंकार करतील, अशा बऱ्याच दिवाळ्या गेल्या पण ह्यानं एकही अलंकार मला केला नाही. आता घटस्फोट घेतलेला बरा.
पण हिने घटस्फोट घेतला नाही, ही विचारशील संपन्न आहे, ही विचाराने त्याग केलाय बरं का, विचाराने त्याग केलेला आहे. स्वीकार करताना अविचाराने स्वीकार झाला, स्वीकार होताना अविचाराने स्वीकार झाला, पण आता त्याग करताना मात्र विचारपूर्वक त्याग केला पाहिजे. आणि हा संसार रूपी पुरुषाबरोबर मी विवाह केला की सुखाच्या भावनेनं केला, बरं, सुखाच्या भावनेने केला. आणि सुखाच्या भावनेने केला, पण ते सुख मला कधीच अनुभवायला आलं नाही बरं का, मिळालंच नाही. माझ्या लक्षात आलं, ज्या सुखाच्या अपेक्षेने मी हा संसाररूपी पुरुषावर विवाह केला, माझ्या आयुष्यामध्ये सुखाचा अनुभव आला नाही. लक्षात आलं याच्याजवळ सुख नाहीच आहे. दुःख सुखच नाही आहे. हे कोण सांगते? बुद्धिरूपी स्त्री सांगते. संसाररूपी पुरुषाबरोबर मी विवाह केला, आणि माझी जी सुखाची इच्छा आहे ती त्या पुरुषाकडून पूर्ण झालीच नाही. फक्त मी आभासावरती राहिले. आणि त्या संसाराचं वर्णन करतानाच असं वर्णन केले, हा संसार आहे तरी कसा हो, अनित्यम सुखम, अनित्य आहे. या संसाराचं वर्णन करताना अनित्य म्हणून वर्णन केले बरं का. फार त्याचं शास्त्रकारांनी काही विचार प्रगट केले बरं का. काय विचार प्रगट केले? हा संसार आहे कसा, त्याचं लक्षण सांगत असताना सांगितलं की अनिष्टत्वम. पहिला दोष सांगितला अनिष्टत्वम, दुसरा दोष सांगितला अनित्यत्वम, तिसरा दोष सांगितला कोणता? त्याच्या ठिकाणी तिसरं लक्षण आहे, आपण श्रवण केलेलं आहे. चौथं आलं साधनात की तिसरं एक लक्षण आहे, आणि त्याच्या पुढं पाचवं एक लक्षण सांगितलं, सातिशयत्व. सातिशयत्व हे तिसरं आहे. अशा लक्षणाने, अशा दोषाने संसार संपन्न आहे. असे दोष या संसार रूपी पतीजवळ आहे. सातिशयत्व म्हणजे काय हो? त्याच्यापेक्षा चांगलं, त्याच्यापेक्षा दुसरं चांगलं. सोपं आहे, अवघड काय नाही. शब्द अवघड आहे. एखाद्या बरोबर तुम्ही लग्न केलं, सुंदर वाटला, आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानं कळलं दुसरं एक ऍडमिशन आलं होतं.
ही त्याच्यापेक्षा चांगली होती हो. आणखी 6 महिने थांबला असतो तर बरं झालं असतं. त्याला सातिशय दोष म्हणतात बरं का. त्याच्यापेक्षा चांगली, त्याच्यापेक्षा चांगली, त्याच्यापेक्षा चांगली. हा त्या संसाराचा स्वभावच आहे. त्या संसाराचा तो स्वभाव आहे. तो स्थिर नाही बरं का. आणि त्या दोषाचा परिणाम त्या सुखाच्या भावनेने माणसं तिथं राहतात बरं का. मग असा मी संपूर्ण विचार केला आणि विचार केल्यानंतर लक्षात आलं की या संसाररूपी पुरुषाचा मी जीवनामध्ये पती म्हणून स्वीकार केलेला आहे. पण मला जे सुख हवं होतं या पुरुषापासून मला ते मिळालं नाही. नवे मिळणं कदापि शक्य नाही असा मी निश्चय केला होता. आतापर्यंत पाहिलं, वाट पाहिली. माणसं गुजरात पर्यंत जाऊन येतात. काय अंतर बघा. शेवटी लक्षात आलं आता एवढा प्रयत्न करून सुद्धा संतती होत नाही. तेव्हा आता थांबलेलं बरं. वय झालेलं आहे. तसं त्या बुद्धीच्या लक्षात आलं आता ज्या सुखाच्या आशेनं मी या संसार रूपी पुरुषाबरोबर जगले पत्नी म्हणून, पण मला जे सुख हवं होतं ते मला काही मिळालं नाही. मिळणं कदापि आता शक्यच नाही. तेव्हा आता आपण याचा मराठी सांगायचं म्हणजे नाद सोडलेला बरा, संसाराचा याचा संग सोडलेला बरा. मग असा एक आहे परपुरुष, प्रकृतीच्या पलीकडे राहणारा. प्रकृतीच्या पलीकडे राहणारा असा आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं याच्या बरोबर राहून माझी इच्छा पूर्ण झाली नाही, कामना माझी पूर्ण झाली नाही. तेव्हा आता याचा संग सोडावा आणि जो या प्रकृतीच्या पलीकडे आहे त्याचा स्वीकार करावा. म्हणून व्यभिचारा टेकली. मी विचार केला आणि विचार केल्यानंतर म्हणून जाणतेने गुरु भजिले. मनवोने केला वास, मनवोने केला वास, मनवोने केला
मनवनी केला वास संसार रूपी पुरुषाकडे मिळणार सुखे नाशिवंत आहे आणि ज्या परपुरुषाकडे मी गेले त्याच्याकडे मिळणार सुखे अविनाश स्वरूपाचं आहे. नाही नाश नाही नासते ठाई मनोवनी बर का. आमच्याकडे एक वारकरी आहेत त्या कागल तालुक्यामध्ये, ते कोणाच्या कीर्तनाला जात नाही, कोणाच्या कीर्तनाला जात नाही. म्हटलं तुमच्या भागात एवढे सप्ते एवढे आता मोठे कार्यक्रम होतात, ते मला महाराज बऱ्याच लोकांची कीर्तन ऐकली की मला झोप लागत नाही म्हणलं. बऱ्याच लोकांची ते असते ना, आनंदित असतील, वेदांताचार्य असतील वगैरे वगैरे, हा अनेक पदव्या असतील, म्हणून फक्त मी तुमचंच कीर्तन ऐकतो, मला झोप चांगली लागते. मी त्याला आग्रह करतो ऐकत जावं कोणाच तरी, म्हणजे कळतं नाही म्हणजे महाराज ऐकून झोप मोड करण्यापेक्षा न ऐकलेलं बरं ना. हा तुमचं जर कीर्तन ऐकून आलो की पडल्या पडल्या झोप लागते, म्हणून मला सांगायचं आहे बरं. मनवली म्हणून मी कोणाच्या कीर्तनाला जात नाही. तो काय म्हणतो म्हणून मी जात नाही, त्याचा शब्द आहे बरं का. हा ती बुद्धिरूपी स्त्री सांगते या संसार रूपी पुरुषाकडे मी पाहिलं, त्याच्याकडे जे सुख आहे ते परिच्छिन्न आहे आणि ज्याच्याकडे मी गेलं ते व्यापक आहे. याच्याकडे जे सुख आहे ते अनित्य आहे आणि याच्याकडे जे सुख आहे ते नित्य आहे. याच्याकडे जे सुख मिळणार आहे ते क्षणिक आहे, याच्याकडे जे सुख मिळणार आहे निरंतर मिळणार आहे बरं का. मंत्र तुकोबाराने आम्हा तुम्हाला उपदेश केला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने न जीवा सुख लोये, अविनाश करी आपुलिया ऐशे लावी मना पिशे गोविंदाचे. त्याचा जर जीवनामध्ये स्वीकार केला तर तुकोबारे म्हणतात मरणेची सरे मरण सरत. संसार रूपी पुरुषाबरोबर जर राहिलं तर मरण वाढत आणि परमात्मा रूपी परपुरुषाचा जर स्वीकार केला तर मरण सरत. म्हणून मी विचार केला की जी माझी सुखाची इच्छा आहे ती सुखाची इच्छा माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत पूर्ण झाली नाही. अशी सुखाची इच्छा पूर्ण करणारा एकच आहे, तो कोण? श्रीहरी परमात्मा. आणि त्या परमात्म्याचा मी जीवनामध्ये स्वीकार केला बरं का. कसा केला? विचाराने. पहिलं वाक्य आहे विचारशील बुद्धी. हा स्त्री, हा ती आपला विचार इथं प्रकट करते बरं का. हा मी जे हा स्वीकार केला तो अविचाराने स्वीकार केलेला नाही, विचाराने स्वीकार केलेला, लक्षात ठेवा. म्हणून मी पहिल्या कीर्तनात बोलून गेलो
वरपंगाने दिसायला गेलं तर हा व्यभिचार वाढतो, पण अंतरंगातून अव्यभिचार आहे बरं का. वरपंगाने व्यभिचार वाढतो, पण अंतरंगातून विचार केला तर अव्यभिचार आहे. आज प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे आपल्याला सुख मिळावं. कसं सुख मिळावं? नित्य सुख. आणि ते नित्य सुख कुठं जर मिळत असेल तर त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मिळतं बरं का. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मिळतं. म्हणून त्या परमात्म्याला तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणजे आज जे संसारामध्ये सुख दिसतं ते कोणामुळे दिसतं? परमात्मा. प्रकृतीमुळे, मायेमुळे. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सुख दिसतं तिथं मायेचा संबंधच नाहीये. असायचं सुख वेगळं आणि दाखवायचं सुख वेगळं. खायचे दात वेगळे, दाखवायचे. हा, संसाराचं सुख हे दाखवण्यासारखं आहे. सांगू तुम्हाला? सांगा. ज्यावेळी माणसं मुलगी बघायला जातात तेव्हा दाखवतात. दाखवलेली बघावी का दाखवायच्या आधी बघावी? आधी दाखवायच्या अगोदर ती शांता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येते. ती येते, हो सर उद्या मला बघायला पाहुणे येणार आहे. मग कोणत्या वेळेला येऊ हे विचारतात. किती वाजता पाहुणे येणार आहे? 10 वाजता म्हणतात. सकाळी 6 वाजता ये. का दाखवायची आहे ना. ती दाखवल्यामुळे ती दाखवत असताना नटून थटून दाखवली जाते. इथं माणसं पसतात. इथं माणसं पसतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही फसलो नाही बरं का. तुका म्हणी तैशा दिसतील नारी रिसाच्या परी. आम्ही फसलो नाही म्हणतात तुकोबाराय संसाराला. इरिस म्हणजे अस्वल. अस्वलाची केस कधी विंचरलेली असतात? कधी शॅम्पू लावलेला असतो? केस लांब लांब असतात अस्वलाला बरं का. अस्वलाला केस लांब लांब असतात, पण त्याला कधी शॅम्पू वापरत नाहीत, कधी विंचरत नाहीत. जशी अस्वलाला पाहिल्यानंतर ही अस्वलाची अवस्था आहे ना, महाराज म्हणतात असा आम्हाला संसार दिसतो. अस्वलाला पाहिल्यानंतर कोणाला आनंद होतो? होतो का? होत नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही ज्या संसारामध्ये राहिलो त्या संसाराविषयी आम्ही विवेकाने या संसाराला जाणलं. आणि विवेकाने या संसाराला जाणल्यामुळं महाराजांची उद्गार आहेत. विठ्ठले हे चित्त प्रपंचा
विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसदेशे. म्हणून थोडं ध्यान द्या बरं का. विचाराने त्याग आहे. संसारातच बुद्धी राहते, पण त्या बुद्धीने विचाराने संसाराचा त्याग केला आणि विचाराने परमात्म्याला स्वीकारलं. साक्षात घटस्फोट घेतलेला नाही. व्यवहारामध्ये स्त्रीचा त्याग केल्यानंतर दुसऱ्या पुरुषाचा स्वीकार केला जातो. ही बुद्धी तिथंच आहे. फक्त विचाराने तिने निश्चय केला. ज्या संसारामध्ये सुख मिळायला पाहिजे होतं त्या संसारामध्ये सुख मिळालं नाही, तेव्हा बुद्धीनं ठरवलं आता या संसारावरती अवलंबून राहायचं नाही. हे सुख जर भोगायचं असेल तर एक परमात्मा स्वरूपाकडेच आपल्याला जावं लागेल. जी आजपर्यंत बुद्धी संसारामध्ये राहत होती, आता त्या बुद्धीने विचार केला आणि विचार करून त्या बुद्धीने परमात्म्याचा स्वीकार केला. व्यवहारात जसं घडतं तसं नाही, करून करून भागले आणि देवळाकडे यायला लागले. तशातला प्रकार नाही बरं का. विचाराने फक्त बुद्धीचा निश्चय बदलला. बुद्धीचा निश्चय बदलला बरं का. ज्या संसाररूपी पुरुषाकडे मला सुख मिळेल अशी जी भावना होती, असा जो भाव होता तो टाकून दिला आणि तोच भाव परमात्मा स्वरूपाकडे लावला बरं का. तोच भाव परमात्मा स्वरूपाकडे लावला आणि निश्चय केला. काय निश्चय केला? की खरंच आता ती निश्चयानं सांगते, म्हणून व्यभिचारा कली, म्हणून मी त्याचा विचाराने आता स्वीकार केलेला आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे, जे सुख आहे, मी ते सुख भोगण्याकरता प्रवृत्त झालेले आहे. गुणरहितम. आणि व्यवहारामध्ये जे सुख मिळतं गुणाच्या संबंधाने मिळतं. गुणाच्या संबंधाने मिळतं. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जे सुख मिळतं ते गुणा वाचून मिळतं. आणि ते सुख मला, ते आनंद त्या पतीच्या सानिध्यामध्ये मला भोगायला मिळाला. मी निश्चय केलाय. पुढं अभंग येणार आहे काय? आता माघारी न फिरे बैसले शेजारी, बैसले शेजारी न फिरे. पुढे येणार आहे अभंग, यातच आहे. त्याच्या पुढचाच. आता निश्चय केला, आता त्या पतीकडे आता आयुष्यात जायचं नाही. आता याचाच जीवनामध्ये स्वीकार करायचा. आणि याचा जीवनामध्ये आता स्वीकार पती म्हणून केलेला आहे. आणि पती म्हणून स्वीकार केल्यानंतर त्या पतीच्या सानिध्यामध्ये मला जे सुख भोगायला एवढं मिळालं, एवढं सुख भोगायला मिळालं, मला वाटायला लागलं आता याच्यात आणि माझ्यात अंतर पडू नये. असं वाटायला लागलं की हा पती माझ्याजवळ कसा असावा.
बुद्धिरूपी स्त्री सांगते, हा, ज्या संसारूपी पतीचा मी त्याग केला विचाराने आणि प्रकृतीच्या पलीकडे असणारा श्रीहरी त्याचा मी विचाराने अंगीकार केला आणि विचाराने अंगीकार केल्यानंतर त्याच्या सानिध्यामध्ये मला जे सुख भोगायला मिळालं, मला आता असं वाटायला लागलं रात्रंदिवस जवळी मज पाहिजे जवळी. हा, म्हणजे शरीराने का मनाने? मनाने ना, बुद्धीने. हा, माझी बुद्धी रात्रंदिवस त्याच्या जवळ राहिली पाहिजे किंवा माझ्या बुद्धीत तोच रात्रंदिवस राहिला पाहिजे. आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर याची ध्यान. हे आपण नेहमी ऐकणारच आहे, पण ते एकत्र करून बोलायचं. आवड फक्त संगती लावून बोलायचं. हो, ह्यालाच अभ्यास म्हणतात. सगळं ऐकलेलंच आहे, पण हे फक्त ते संगती लावून ऐकलं की थोडस गोड वाटतं. आवडे निरंतर रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. एखाद्याचा विवाह व्हावा, हा, आणि ती अतिशय सुंदर असावी. हा, ह्याला वेळ लागते. त्याला वाटते दुकानकडे जायला नकोच. काय दुकानकडे जायला नकोच. ते म्हणते मला वाटतंय तुझ्या जवळच राहावं. ती म्हणते राहा, माझ्यावर स्वयंपाक करायला मदत करा, वाढायला मदत करा, भांडी घासायला मदत करा. आणि ते करतोय पण बरं का. त्याला विषयासक्त म्हणतात. तसं हे वर्णन नाही, तसं हे वर्णन नाही बरं का. अहो, त्या परमात्मा स्वरूपाचं काय सुख आहे ते अनुभवलेलं आहे. हा, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय सुख आहे ते अनुभवलेलं आहे. आणि ते अनुभवल्यामुळं आता हेच सुख आम्हाला अखंड भोगायला मिळावं. रात्रंदिवस जवळ पाहिजे जवळ मज पाहिजे जवळ रात्रंदिवस क्षण त्या निराई न गमे घडी. एक क्षण नको, एक घटिका नको, एक पळ सुद्धा त्याच्यामध्ये अंतर पडता कामा नये बरं का. म्हणजे त्या भगवत स्वरूपाविषयी, त्या परमात्मा स्वरूपाविषयी एवढी आता आवड निर्माण झालेली आहे, एवढी आवड निर्माण झालेली आहे. आता ती बुद्धी नामती इंद्रिय विषयाच्या ठिकाणी आता राहायला तयार नाही, राहायला तयार नाहीत बरं का. पण त्या इंद्रियांना दृष्टी आली, दृष्टी. हा, इंद्रियाला दृष्टी आली म्हणजे कळण्याकरता सांगतो कळण्याकरता बरं का. गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे,
एखाद्याच्या हातामध्ये जर तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात त्या पैशाला स्पर्श करत नाही. का करत नाही? त्या हाताला कळालं हे परधन आहे. काय परधन आहे? हा, कितीही जरी पैसे असले तरी त्या पैशाला तो हात स्पर्श करत नाही. स्पर्श करावं असं मनातही येत नाही. हा, महाराज म्हणतात त्या हाताला डोळे आले. हाताला कुठे डोळे येतात? आम्हाला डोळे असून दिसना, डोळे असून दिसना, आणि त्यांच्या हाताला दृष्टी आली. परधनाला स्पर्श करू नये, परधनाला स्पर्श करू नये बरं का. हे जसं वर्णन केलं ना, तसं त्या इंद्रियांना काय लागलं, आता विषयाच्या ठिकाणी सुख नाही आहे, ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच सुख आहे. आणि ते सुख भोगण्याकरता एक क्षणाचा, एक घटकेचा, एक पळाचा सुद्धा अंतर पडू नये. त्या नारद भक्ती सूत्रामध्ये याचा विचार मांडलेला आहे. ती गवन म्हणते बरं का, ही जी पापणी दिली ना आपल्याला, हा, ती झाकते आणि उघडते, झाकते आणि उघडते. ती गवळण म्हणते ज्या काळामध्ये पापणी झाकली जाते तेवढ्या काळामध्ये सुद्धा देवाचं रूप पाण्यामध्ये अंतर पडतंय. ती म्हणते पापणी नसती तर बरं झालं असतं, पापणी नसती तर. का ती दर्शनाला आडवी येते, दर्शनाला आडवी येते. याला म्हणतात क्षण त्या निराळे नगमे घडी घडी. हा, एक क्षण, एक घडी सुद्धा आता त्या परमात्मा स्वरूपा वाचून आता आमचा वेळ राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. आपण प्रमाण देऊन गेलो पहिल्या कीर्तनामध्ये. वेधले वो मन तयाची फुली, वेधले वो मन तयाची, वेधले वो मन तयाची फुली, वनवना विसंते विसंते, मला हे प्रकरण होईपर्यंत लक्षात ठेवावं लागेल. हा, येऊन गेले प्रमाण. हा, पण हे प्रमाण या 25 अभंगामध्ये पुन्हा पुन्हा येणार. हा, म्हणून मागचं सपाट करू नका. कपाट सगळं रिकामच. मला प्रत्येक 15 दिवसाला अभ्यास करावा लागणार आणि तुमची कपाट रिकामीच. काय चोपदार, मला अशी चिंता पडली पाहिजे, ही प्रत्येक 15 दिवसाला ऐकतात, मागचं यांच्या डोक्यात आहे, याच्या पुढचं आपल्याला काहीतरी सांगावं लागेल. हा, डोक्यात आहे असं तुम्ही तत्पर राहा बरं का. तुम्ही जर विसरायला लागलं तर मला वाटलं बरं झालं. क्षणभर न विसरली विठ्ठल रुक्मिणी. हा, त्या परमात्म्याचा आता पती म्हणून जीवनामध्ये स्वीकार केला. जो पहिला पती होता त्याचा त्याग केला आणि परमात्म्याचा स्वीकार केला म्हणून याला दिसायला वरपंगाने व्यभिचार आहे बरं का. वरपंगाने व्यभिचार आहे, पण वरपंगाने जरी व्यभिचार असला तरी अंतरंगातून केलेला स्वीकार मात्र योग्य आहे. हा, त्या परमात्मा सुखाच्या ठिकाणी, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आता त्याला सोडून मी आता राहू शकत नाही. आता ती बोलणारी सामान्य नाही आहे. कोण आहे? त्याचे 3 भाव प्रकट केले. मुख्य शब्द आहे विरहणी. मुख्य शब्द काय? विरहणी. आणि त्याच्या संबंधाने आपण 3 भाव प्रकट केले.
पूर्वराग, मिलन राग विरह. आणि विरहनी राग. त्याच्यातला आणखी थोडासा बारकावा सांगतो. विरानी, काय विराणी, विरानी, विहारणी आणि विरहणी. हा पहिला शब्द काय विरानी. विरानी, ती वीर आहे. हा ती सामान्य बुद्धी. नाही. वीर कोणाला म्हणतात? जे स्वतःच्या जीवावरती उदार होतात त्याला वीर म्हणतात. स्वतःच्या जो वीर असतो तो समाजाचा विचार करत नाही, समाज काय म्हणतो याचा विचार करत नाही तो. अशा भावावरती जो आरूढ झालेला त्याला वीर म्हणतात. आणि अशी ही बुद्धिरूपी स्त्री तिने निश्चय केला, लोक काही म्हणो वाळो जन्म मनोत शिंदरी, मला काय त्या लोकांचं देणं घेणं नाहीये. असा वीर भाव जिच्या अंतकरणामध्ये जागा झाला त्याला म्हणावं विराणी, त्याला म्हणावं विराणी. बरं खा. आणि त्या भावालाही प्राप्त झालेली विराणी म्हणते, ती म्हणते आता लोक काय म्हणतात माझा याचं देणं घेणं नाही. ती शेवटच्या चरणामध्ये सांगते, नाम गोष्टी माझी सोयरा सोय सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. नाम गोष्टी माझी सोय सांडा आता. ती विराणीवर का लोक हो आता माझं नाव सुद्धा घेऊ नका, मी आता तुमच्यात राहिलेच नाही. हा सांडा, माझ्याविषयी काय गोष्टी बोलू नका, ते बोलणंही सोडून द्या. आणि मला समजावण्याचाही आता प्रयत्न तुम्ही करू नका. आता हे सगळं संपलं लोक हो. हा हा मला माझं नाव आता वगळून टाका. कशातून? आधार कार्डातून. आता मी गेले गाव सोडून, मी तुमची राहिलीच नाही. ती बापाला सांगते आता माझा परत येण्याचा विचार तुम्ही करू नका. लोक सांगतात अगं तू गेलीस बाप, 15 दिवस झालं जेवत नाही. ते म्हणते हे सुद्धा मला सांगायला येऊ नका, हे सुद्धा मला आता सांगायला येऊ नका. माझं नावच घेऊ नका, माझ्याविषयी काय बोलूच नका. हा आणि मला काय आता सांगू नका. किती ओ शिकवाल
किती किती हो शिकवाल मज वेळा मी तो गोवळा रातली अनंता तुका म्हणे नाम गोष्टी सांगा सोय सांगा आता मला आता समजवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका माझ्याविषयी काय तुम्ही बोलू नका माझं नावच घेऊ नका ही वीराने आता त्याच्यातलं वीरत्व जाग झाले तीच अशी लोकाविषयी बोलू शकते निश्चयाने बरं का हे परमार्थाचं वैभव आहे आपल्याला हे प्राप्त होणार नाही अनंत जन्माची पुण्याही पाहिजे त्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता त्या अवस्थेला एकाएकी हा परमार्थातला व्यभिचार इतका सोपा नाही लक्षात ठेवा इतका सोपा नाही आहे आणि तुकोबारांच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली आपल्याला हे 375 वर्षानंतर कळायला लागलं महाराजांना जाऊन 375 वर्ष झाली तेव्हा कळालं तुकोबरा या अवस्थेमध्ये होते काल तरी पुष्कळ झालं म्हणजे असा वीर भाव तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले ते म्हणते आता मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नका मी आता त्या अनंताच्या ठिकाणी हरीच्या ठिकाणी मी आता रमलेले आहे रातली अनंता तुका म्हणे रातन म्हणजे रमणं अनंताच्या ठिकाणी हरीच्या ठिकाणी त्या भगवंताच्या ठिकाणी मी आता एवढी रमलेली आहे तुम्ही मला आता किती जरी समजवण्याचा प्रयत्न केला किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी आता काय त्याला सोडणार नाही मी त्याच्यापासून आता बाजूला होणार नाही तेव्हा तुम्ही आता माझ्या नादाला लागू नका मी आता पक्का निश्चय केलेला आहे म्हणून ती बोलते बरं का म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये मी अनुभवातून हे जाणलं आणि अनुभवातून जाणल्यानंतर मी विचाराने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि स्वीकार केल्यावर मी आता रममान झालेला आहे आता मी त्याच्यापासून तुम्ही किती बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी मी आता बाजूला होणार नाही नाम गोष्टी माझी सोय सांगा आता रातली अनंता तुका म्हणे रात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली